28 तारखेला जी TET होणार आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, तर त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने DCP झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला. त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी, जो उद्या होणार आहे TETचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं. त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली. त्यामुळं आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी, आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते. ह्याच्यामध्ये प्रथमदृष्ट्या आज सकाळी हे झालेलं आहे, शक्यता नाकारता येत नाही आहे. इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल. त्यामुळे तपासामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून हा तपास चालू केलेला आहे. आरोपी अजूनही फरार आहे. मुख्य आरोपी फरार आहे. सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत. एक हरियाणाचा राहणार आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत. हे एकंदरीत आत्ता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते. मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे. पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता का विकायला आले होते, म्हणजे आजचा आमचा जो जी ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे. परंतु ह्यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोणकोणत्या सहभागी होतं, त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे. त्याच्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते. जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स असतील किंवा इतर जे कोचिंग सेंटर्स असतील, हे सर्व शक्यता तपासामध्ये आम्ही गृहीत धरलेली आहे. यामध्ये शिक्षण विभागाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पूर्ण राज्यासाठी SOP तयार करून ते पेपर सेट करतात. त्यामधील हे पेपर त्यांनी दिल्लीवरून आणलेले होते. एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेली आहे, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत यांचा पूर्व इतिहास, यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती घेणार आहोत.